तर बघा, आज आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज. ग्रुप 17 जो आपल्याकडे आहे, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी आज आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे की पहिले येते ते म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट अँड ट्रेंड्स इन केमिकल रिॲक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट पहिले बघण्यानंतर ट्रेंड्स बघू आपण केमिकल रिॲक्टिव्हिटीचा. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आता की ऑल हॅलोजन्स एक्झिबिट -1 ऑक्सिडेशन स्टेट. However, chlorine, bromine, and iodine exhibit +1, +3, +5, and +7 oxidation state also as explained below. तर नेहमी लक्षात ठेवायचं एक गोष्ट की हॅलोजन जो आहे नेहमी आपल्याला काय करेल -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. ठीक आहे. -1 त्याची काय कॉमन ऑक्सिडेशन स्टेट तो आपल्याला दाखवेल. परंतु याच्या व्यतिरिक्त काही एक्सेप्शन्स पण असतात. तर नेहमीच तो -1 दाखवाल असं काही नाही. तर त्याला +1 पण असते ऑक्सिडेशन स्टेट, +3, +5 आणि +7 जे की आणखी जे की नंतरचे एलिमेंट आहे फ्लोरीनपेक्षा फ्लोरीन नंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर हे +1, +3, +5, +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. म्हणजे जे की 17 ग्रुप फॅमिली आहे त्याच्यामध्ये +1 पण ऑक्सिडेशन स्टेट येईल, -1 पण येईल, +3 पण येईल, नंतर +5 पण आणि +7 पण येईल. ठीक आहे. तर आपण ते बघू. लक्षात द्या आता इथं की आपण जर जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर बघितलं इन केस ऑफ हॅलोजन. ठीक आहे. तर ग्रुप 17 एलिमेंट बघितलं आपण तर NS2 आणि NP काय राहते 5 राहते आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. बघा मग हॅलोजन ॲटम इन ग्राउंड स्टेट. तर ग्राउंड स्टेटमध्ये काय NS2 आहे आणि NP5 आहे. ठीक आहे. तर दिस इज ग्राउंड स्टेट. तर याच्यामध्ये इथं एक अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तर एक पॉसिबिलिटी अशी आहे इथं की हा जो की अनपेअर इलेक्ट्रॉन आहे एक तर हा लॉस होऊ शकतो किंवा आणखीन तिथं लॉस होऊ शकतो किंवा एक तिथं एक येऊ पण शकतो. ठीक आहे. लॉस होणं म्हणजेच काय +1 ऑक्सिडेशन स्टेट आणि येणं म्हणजेच काय -1 ऑक्सिडेशन स्टेट. परंतु सहसा करून इथं काय होते की इलेक्ट्रॉन काय होते लॉस न होता इलेक्ट्रॉन इथं एक येते. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन आल्यामुळे काय होईल हे जे की कॉन्फिगरेशन आहे एक असं बनते स्टेबल. म्हणून आपण जनरली असं म्हणतो की इन केस ऑफ 17 ग्रुप एलिमेंट जे की काय ऑक्सिडेशन स्टेट किती असेल ते -1 असेल. ठीक आहे. परंतु पॉसिबिलिटीज काय दोन्ही प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याच्या +1 पण दाखवलं आणि -1 पण दाखवलं. +1 म्हणजेच काय इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि -1 म्हणजेच काय इलेक्ट्रॉन घेईल. ठीक आहे. पण टेंडन्सी जास्त कशाची आहे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याचे. ठीक आहे. तर पुढे बघा याच्यावरून काय सांगितलं आपण -1 आणि +1 ऑक्सिडेशन स्टेट एक्सप्लेन केली. ठीक आहे. कशामुळं तिथं एक अनपेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळं. बघा इथं डी ऑर्बिटल आहे परंतु हे खूप दूर असल्यामुळं इन केस ऑफ फ्लोरीन आपण विचार केला तिथं काय की इलेक्ट्रॉन डीमध्ये शिफ्ट होणार नाही. परंतु जर आपण पुढं गेलो त्यांच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल्स आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल. पी मधला इलेक्ट्रॉन हा डीमध्ये जाऊ शकतो. याच्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट पण काय होते वेगवेगळं तिथं निर्माण होतात. बघा इथं आता मी काय केलेलं फर्स्ट एक्सायटेशन केलं. हे जे की आपल्याकडे पहिलं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन होतं त्याला आम्ही काय केलं एक्साईट केलं. म्हणजे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन काय झालं इलेक्ट्रॉन झाले एक्साईट फ्रॉम पी ऑर्बिटल टू द डी ऑर्बिटल. मग आता बघा इथचा जो काही इलेक्ट्रॉन आहे या केसमधला इथचा इथं गेला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे असं दिसेल. ठीक आहे. ते आता इथं बघायचे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन किती आहे. तर जेवढे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तेवढं काय असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट. मग इथं 3 आहेत अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणजे काय 3 अनपेअर इलेक्ट्रॉन अकाउंट फॉर +3 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन इथून लॉस होऊ शकतात. आता इथं तुम्ही गेनचा प्रश्न नका विचारात घेऊ कारण आता आपण काय करत आहे लॉस होण्याची टेंडन्सी बघत आहे. ठीक आहे. ते याच्यामधले 3 इलेक्ट्रॉन हे लॉस होऊ शकतात. म्हणून आपण असं म्हटलं की फर्स्ट एक्सायटेड स्टेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट हे 3 असू शकते +3 असू शकते. आता मी सेकंड एक्सायटेड स्टेटकडे गेलो तर यावेळेस काय होईल परत इथचा एक जो काही इलेक्ट्रॉन होता हा इकडं शिफ्ट होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे सर्व काय झाले आता हे अनपेअर्ड झाले NS सोडून फक्त म्हणजे इथं काय आले हे 3 अनपेअर आणि हे 2 अनपेअर म्हणजे इथं 5 अनपेअर इलेक्ट्रॉन झाले. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर जेवढे अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तेवढी त्याची काय असेल ऑक्सिडेशन स्टेट असेल. तर इथं काय येईल मग 5 अनपेअर इलेक्ट्रॉन अकाउंट फॉर +5 ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. जेवढे अनपेअर इलेक्ट्रॉन तेवढी काय असेल ऑक्सिडेशन स्टेट असेल. इथं 5 आहे म्हणून काय असेल 5 ऑक्सिडेशन स्टेट असेल. त्याचप्रमाणे जर आपण थर्ड एक्सायटेशनकडे गेलो
त्याच्याकडे काय होईल बघा आता, की परत काय होईल, 3 3 6. आता परत याने थोडं चुकवलं इथं. आणखीन काय करायला माहिती आहे का, की हा जो इलेक्ट्रॉन इथं आहे हा इथं शिफ्ट करायला पाहिजे होता. ठीक आहे. म्हणजे याच्याकडे काय असेल, 7 अनपेअर इलेक्ट्रॉन असेल. तुमच्या बुकमध्ये जर असं असेल तर ते बरोबर करून घ्यायचा. कारण थर्ड एक्सायटेड स्टेटमध्ये काय होईल, इथचा इलेक्ट्रॉन काय होईल, तो इथं शिफ्ट होईल. ठीक आहे. तो इथे येईल मग. ठीक आहे. तर मग आपल्याकडे हे कसं दिसल, ते असं दिसल. इथं असेल एक अनपेअर इलेक्ट्रॉन, म्हणजे वी हॅव 7 अनपेअर इलेक्ट्रॉन. इथं काही नसल, इथं फक्त असेल एक इलेक्ट्रॉन, हा इथं नसेल. ठीक आहे. मग 7 इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, आपल्याकडे 7 बॉन्ड तो फॉर्म करत असेल. 7 बॉन्ड फॉर्म करणे म्हणजेच काय, ऑक्सिडेशन स्टेट किती असेल, 7 असेल. ठीक आहे. तर लक्षात काय ठेवायचं, जेवढे अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तेवढे काय असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल. फक्त जेव्हा एक अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तेव्हा दोन टेंडन्सी असतात, एक तर इलेक्ट्रॉन लॉस करेल किंवा एक इलेक्ट्रॉन घेईल. परंतु दोनपेक्षा जास्त जेव्हा अनपेअर इलेक्ट्रॉन असेल तेव्हा फक्त इलेक्ट्रॉन लॉस करण्याचीच टेंडन्सी असते, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी काय राहील, प्लस राहील. मग तुम्हाला समजलं आता की ऑक्सिडेशन स्टेट जे आहे या 17 ग्रुप एलिमेंटची, हे काय काय असू शकते, तर ते असू शकते -1, +1, +3, +5 आणि +7. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे. मग आता बघा, हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. Higher oxidation state of chlorine, bromine, and iodine are realized mainly when the halogen are in combination with the small and highly electronegative chlorine and oxygen atom. आता हे लक्षात घ्या की जे की हायस्ट म्हणजे जास्त ऑक्सिडेशन स्टेट असेल कोणाची, एक तर क्लोरीनची असेल, ब्रोमिनची असेल किंवा आयोडीनची असेल. तर केव्हा असेल, जेव्हा जेव्हा द हॅलोजन म्हणजे हे जे की आहेत ते असेल कॉम्बिनेशन विथ स्मॉल अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लोरीन अँड ऑक्सिजन. सांगायचा अर्थ असा इथं की क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट केव्हा दाखवाल, हायर ऑक्सिडेशन स्टेट केव्हा दाखल, जेव्हा हे एलिमेंट ऑक्सिजनसोबत किंवा फ्लोरीनसोबत काय होतील, कंबाईन होतील. म्हणजे क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन जेव्हा फ्लोरीन किंवा ऑक्सिजनसोबत कंबाईन होतील तेव्हा तुम्हाला ते काय करतील, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर पुढे बघा, एक्झाम्पल इन इंटर हॅलोजन्स. आता इंटर हॅलोजन म्हणजेच काय असते, की हॅलोजननं हॅलोजनचेच फॉर्म केलेले कंपाऊंड, त्याला आपण म्हणतो इंटर हॅलोजन. फॉर एक्झाम्पल मी जर FCl2 म्हटलं, त्याच्यामध्ये काय इंटर हॅलोजन, फ्लोरीन पण हॅलोजन, क्लोरीन पण हॅलोजन, त्याला आपण म्हणतो इंटर हॅलोजन्स. ठीक आहे. नंतर ऑक्साइड्स अँड ऑक्सो ॲसिड. तर इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट राहते कोणाकोणाला, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीनला. त्याचप्रमाणे ऑक्साईड अँड ऑक्सो ॲसिड जे की ऑक्साईड्स आहे म्हणजे ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊन जे की बनल त्याला आपण म्हणतो ऑक्साईड. आणि ऑक्सो ॲसिड, ऑक्साईड आणि ऑक्सो ॲसिडमध्ये फरक एवढा लक्षात ठेवायचा की ऑक्सो ॲसिडमध्ये एच असतो, सोबत ऑक्सिजन पण असतो आणि आपला ग्रुपमधले एलिमेंट राहतात. परंतु इन केस ऑफ ऑक्साईड त्याच्यामध्ये फक्त ग्रुपमधला एलिमेंट आणि ऑक्सिजन राहील. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एच नसणार, हे लक्षात ठेवायचं. ऑक्साईड म्हणजे फक्त ऑक्सिजन असेल तिथं, आणि ऑक्सो ॲसिड म्हणजे तिथं हायड्रोजन पण असेल, ऑक्सिजन पण असेल आणि आपला जो की एलिमेंट आहे तो पण तिथं असेल. ठीक आहे. समजलं का मग, की हे जे की आहेत क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन काय करतात, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, एक तर फ्लोरीनसोबत एक तर ऑक्सिजनसोबत किंवा इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये, आणि ऑक्साईड आणि ऑक्सो ॲसिडमध्ये काय करतात, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. तर आता बघा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +4 अँड +6. आता आपण जे की म्हटलं की ऑक्सिडेशन स्टेट जे आहे +5 बघितली आपण, +7 बघितली आपण, +4 आणि +6 नाही बघितले. ठीक आहे. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +4 अँड +6 occur in oxide and oxoacid ऑफ क्लोरीन अँड ब्रोमिन. आता आपण +6 बघितलं नाही, +4 पण नाही बघितली, तर ते पण ते ऑक्सिजन स्टेट दाखवते कशामध्ये, बघा, ऑक्साईड ऑक्साईड अँड ऑक्सो ॲसिड ऑफ क्लोरीन अँड ब्रोमिन. जे की क्लोरीनचे आणि ब्रोमिनचे काय ऑक्साईड आहे किंवा ऑक्सो ॲसिड आहे,
त्यांच्यामध्ये तुम्हाला +4 आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळेल. ठीक आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं. पुढे बघा आता, द फ्लोरीन ॲटम हॅज नो डी ऑर्बिटल. तर फ्लोरीन ॲटमकडे काय नाही आहे, डी ऑर्बिटल त्याच्याकडे नाही. मग याचा त्याला काय फायदा आहे किंवा नुकसान आहे ते पण बघू आपण. इन इट्स व्हॅलन्स शेल अँड देअर फोर कॅन नॉट एक्सपांड इज ऑक्टेड. त्याच्याकडे काय नाही आहे, डी ऑर्बिटल नाही आहे, म्हणून त्याचं जे की तो ऑक्टेड आहे किंवा इलेक्ट्रॉन तो शिफ्ट करू शकत नाही. बीइंग द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इट एक्झिबिट ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट. हे लक्षात ठेवायचं नेहमी की फ्लोरीन जो आहे त्याच्याकडे डी ऑर्बिटल अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे तो त्याचं ऑक्टेट एक्सपांड करू शकत नाही किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करू शकत नाही डी ऑर्बिटल्समध्ये, ड्यू टू विच तो काय करेल, नेहमी एक इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल आणि स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे नोबेल गॅससारखं करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तो काय करतो, -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. -1 म्हणजेच काय, एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो घेईल. ठीक आहे. ओके, आता पुढे जाऊ आपण. ऑल द हॅलोजन्स आर हायली रिॲक्टिव्ह. हे लक्षात ठेवायचं की सर्व हॅलोजन कसे आहे, खूप जास्त रिॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे. दे रिॲक्ट विथ मेटल अँड नॉन मेटल टू फॉर्म हलाइड्स. जे की हॅलोजन्स आहे ग्रुप 17 मधले ते रिॲक्टिव्ह आहे, सर्वच्या सर्व रिॲक्टिव्ह आहे बाकीच्या ग्रुपमधल्या एलिमेंटपेक्षा. ठीक आहे. ते काय करतात, दे रिॲक्टिव्हिटी ते हलाइड फॉर्म करतात. दे रिॲक्ट विथ मेटल अँड नॉन मेटल फॉर्म हलाइड. हलाइड म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं सोडियम आणि Cl NaCl, सोडियम क्लोराईड. क्लोराईड म्हणजेच काय, क्लोरीन कुठचा आहे, हा 17 ग्रुपमधला आहे, म्हणजे वी फॉर्म NaCl, सोडियम क्लोराईड. इट फॉर्म हलाइड. त्याने काय फॉर्म केलं, हलाइड फॉर्म केला. द रिॲक्टिव्हिटी ऑफ द हॅलोजन डिक्रीज डाऊन द ग्रुप. आणि या ग्रुपमध्ये जर आपण कंपॅरिझन केली, ठीक आहे, कंपॅरिझन जर आपण केली तर यांच्या ग्रुपमध्ये जी की रिॲक्टिव्हिटी येते काय होते, डिक्रीज होत जाते खाली खाली जर आपण गेलो. म्हणजे फ्लोरीन हा जास्त रिॲक्टिव्ह असेल आणि क्लोरीन हा खूप कमी रिॲक्टिव्ह असेल. ठीक आहे. किंवा आयोडीन पण कसा असला, जास्त रिॲक्टिव्ह नसेल. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन डिक्रीज डाऊन द ग्रुप. खाली खाली ग्रुपमध्ये काय होते, रिॲक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. ठीक आहे. ते काही महत्त्वाचे पॉईंट असतात ते लक्षात ठेवायचे. तसं आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे 11 क्लासमध्ये, पिरियॉडिक ट्रेंडमध्ये आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे. तर पुढे झाला, द ready acceptance of an electron is the reason for strong oxidizing nature of halogen. तर हॅलोजन कसे असतात, ते असतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे. ते यांची साईज स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू अदर ग्रुप. त्याच्यामुळे काय, ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि ते इलेक्ट्रॉन लवकर घेऊ शकतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन लवकर घेणं म्हणजेच काय, स्वतः रिड्यूस होणे, म्हणजे ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. हे तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. आता पुढे बघा, F2 जो आहे बघितला आपण, F2 इज द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. आपण बघितलं होतं काल की F2 कसा आहे, स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कारण त्याची जी की F बॉन्डची जी की डिसोसिएशन एनर्जी आहे ते कमी आहे. आणि तो काय करतो, त्याची सॉल्युशन एनर्जी कशी आहे, जास्त आहे, किंवा हायड्रेशन एन्थॅल्पीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर F2 इज स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग हॅलोजन अँड इट ऑक्सिडायझेस अदर हलाइड आयन इन सोल्युशन ऑर इवन इन द सॉलिड फेज. तो काय करतो, अदर हलाइड आयन म्हणजे बाकीचे जे की हलाइड असेल त्यांना काय करतो, ऑक्सिडाईज करण्याचं काम करतो. म्हणजे त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन घेण्याचं काम तो करतो. कोण, फ्लोरीन. ठीक आहे. आता बघा, इन जनरल अ हॅलोजन ऑक्सिडाइज हलाइड आयन ऑफ हायर ॲटॉमिक नंबर. लक्षात ठेवायची एक गोष्ट की जो हॅलोजन खाली असेल, जो हॅलोजन काय असेल खाली असेल, तो काय होतो, ऑक्सिडाईज होतो. फॉर एक्झाम्पल, आता फ्लोरीनच्या खाली कोण कोण आहे, फ्लोरीनच्या खाली आहेत क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. तर हे जे की आहेत फ्लोरीन, क्लोरीन आणि क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन, हे फ्लोरीनमुळं काय होतील, ऑक्सिडाईज होतील. ठीक आहे. बघा आता, इन जनरल अ हॅलोजन ऑक्सिडाइज हलाइड आयन ऑफ हायर ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. आता फ्लोरीन जो आहे, फ्लोरीन काय करेल, जे की एक्स दिलेला आहे इथं, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन यांना काय करेल, तो ऑक्सिडाईज करेल, म्हणजे त्यांच्यापासून इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेईल. म्हणजे फ्लोरीन ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडाईज कोण होईल, फ्लोरीनच्या खालचे सर्व. म्हणजे फ्लोरीनच्या खाली कोण कोण आहे, एक तर असेल क्लोरीन, ब्रोमिन किंवा आयोडीन. म्हणजे अ, हे सर्व काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे, परंतु फॉर विच त्यांच्या खालच्या एलिमेंटसाठी. ठीक आहे. मग आता बघा इथं आपण क्लोरीन जर घेतला, क्लोरीन काय होईल, इथं ऑक्सिडायझिंग एजंटचं काम करेल, परंतु कोणासाठी, फक्त ब्रोमिन आणि आयोडीनसाठी. ठीक आहे. समजलं आहे. क्लोरीन ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट बट फॉर ओनली
ब्रोमीन अँड आयोडीन. त्याचप्रमाणे फ्लोरीन ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. कोणासाठी? क्लोरीनसाठी, ब्रोमीनसाठी आणि आयोडीनसाठी. तर हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. तर ते काय होतात, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी दाखवतात किंवा दे आर ऑक्सिडायझिंग इन नेचर. स्वतः काय होतात, ते रिड्यूस होतात, ठीक आहे. पुढे बघा आता रिॲक्शन तुम्हाला समजली असेल बघा इथं. F2 प्लस ट्वाईस एक्स निगेटिव्ह आहे. तर F2चा काय होईल, ट्वाईस एफ निगेटिव्ह होईल, कारण F2ने इलेक्ट्रॉन घेतले आणि प्लस काय आला, X2 बाहेर पडला. X2 म्हणजेच काय, जो इथं हायलाइट असेल तो X इज इक्वल टू ClBr किंवा I इथं जो असेल ते, ठीक आहे. तर हे सिम्पल रिॲक्शन आहे, तुम्ही ते बघून घ्या, ठीक आहे. तर पुढं बघा, द डिक्रीजिंग ऑक्सिडायझिंग ability of the halogen in aqueous solution down the group is evident from the standard electrode potential. आता आपण काय म्हटलं, ऑक्सिडायझिंग ॲबिलिटी जे आहे ते काय होते, खाली खाली कमी कमी होत जाते, ठीक आहे. म्हणजे फ्लोरीन हा सर्वात जास्त काय करेल, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी दाखवल. क्लोरीन कमी दाखवल, ब्रोमीन त्याच्यापेक्षाही कमी दाखवलं आणि आयोडीन क्वचितच दाखवल किंवा दाखवणार पण नाही. तर हे आपण कशावरून सांगू शकतो, त्यांच्या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलवरून, ठीक आहे. तर 7.8मध्ये जो की टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात खाली होल्ट नावाची एक व्हॅल्यू बघायला मिळेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहेत. तर ज्यांची व्हॅल्यू जास्त असेल तो काय करेल, आपल्याला जास्त काय करेल, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी दाखवेल, ठीक आहे. तर ते तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. तर आणखीन आपण हे जे की ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे कशावरून सांगू शकतो बघा, विच आर डिपेंडंट ऑन पॅरामीटर इंडिकेटेड बिलो. आता मला सांगा एक गोष्ट, की ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी म्हणजे काय होते, तो स्वतः काय रिड्यूस होईल, ठीक आहे. रिड्यूस म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो लवकर ओढत. मग आता बघा फ्लोरीन काय होईल, आपण फ्लोरीनला काय म्हटलं, तो सर्वात जास्त कसा आहे, ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर दाखवतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे लवकर ओढल, ठीक आहे. मग आपल्याला तेच बघणं येतं. तर बघा तुम्हाला दिलेलं इथं 1/2 x2. त्याचं काय केलं आपण, डिसोसिएशन केलं. एक्स आणि एक्सो बॉन्ड होता, त्यात आपण काय डिसोसिएशन केलं. त्याचा एक्स बांधला, न्यूट्रल गॅसेस ॲटम बांधला. परत तो काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी होईल, ठीक आहे. आणि त्याचं काय केलं आपण, हायड्रेशन केलं. देन बी अगेन गेट एक्स निगेटिव्ह इन ॲक्वस फेज. तर या सर्वांचा अर्थ असा होतो, की जो की आपल्याकडे X2 आहे, म्हणजे जो की हालाईटचा डायॲटॉमिक फॉर्म आहे, तो कोणता फॉर्म हा लवकर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल किंवा लवकर इलेक्ट्रॉन घेईल, तर तो आपल्याकडे आहे फ्लोरीन. कारण फ्लोरीन काय करेल, त्याचा जो की बॉन्ड आहे यप, सिंगल बॉन्ड यप, हा काय होतो, आपण म्हटलं आहे की तो लवकर ब्रेक होतो, ठीक आहे. म्हणजे लवकर सेपरेट होईल हा यप, म्हणजे लवकर काय होईल, त्याचा गॅस बनल, ठीक आहे. लवकर गॅस बनला, त्याची जी की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ते कमी आहे, आपल्याला माहितीच आहे. म्हणजे आपण काय केलं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे कुणाची, फ्लोरीनची, कशी आहे ते कमी आहे असं आपण म्हणतो, आपल्याला ते माहीत आहे, ठीक आहे. तर पुढे बघा आता आपण काय बघितलं, की हा जो की फ्लोरीन आहे त्याची काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी आहे, कमी आहे, ठीक आहे. आपण बघितलं की एफ एफ बॉन्ड लवकर तुटू शकतो, त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशी आहे, कमी आहे, ठीक आहे. मग त्याचा लवकर आयन्स बनला, कारण तो इलेक्ट्रॉन लवकर का होईल, स्वतःकडे आकर्षित करत, कशामुळे, ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सांगायचा अर्थ असा होते, की आपल्याला काय करणं आहे, एक्स निगेटिव्ह आयन फॉर्म करणं आहे, ठीक आहे. तर फ्लोरीन हा लवकरात लवकर इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि स्वतःवर एक निगेटिव्ह चार्ज आणू शकतो. आणि त्याला जर आपण काय केलं, हायड्रेटेड केलं, म्हणजे जर H2 सोबत जर आपण रिॲक्शन केली, देन वी गेट ॲक्वस आयन, ठीक आहे. तर इथं बाकीच्या जे की एलिमेंट आहे, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या ग्रुपमधले, तर त्या सर्वांपैकी फक्त फ्लोरीनच असा आहे की त्याचा बॉन्ड लवकर काय होतो, ब्रेक होतो. आणि हा बॉन्ड लवकर ब्रेक झाल्यामुळे त्याचा काय होतो, त्याचा आयन लवकर बनतो, ठीक आहे. मग आपल्याला हेच इथं बघणं आहे. तर मग समजलं इथं. तर आता आपण काय करू, थोडं पुढं बघू याच्यामध्ये नेमकं, ठीक आहे. मग तुम्हाला समजलं असेल इथं, की फक्त फ्लोरीनच असा आहे की तो लवकर इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊ शकतो. म्हणजे फ्लोरीनला आपण काय म्हणू शकतो, इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तो कसा आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे कोण, फ्लोरीन. बाकी जे आहेत ते लवकर इलेक्ट्रॉन घेणार नाहीत आणि निगेटिव्ह चार्ज त्यांच्याकडे येणार नाही. आणि लवकर इलेक्ट्रॉन जर घेत नसेल तर ते काय असं, लेस ऑक्सिडायझिंग एजंट, ठीक आहे. तर हे होत त्याचं एक्सप्लेनेशन, ठीक आहे. आता पुढे बघा, द रिलेटिव्ह ऑक्सिडायझिंग पॉवर ऑफ हॅलोजन कॅन बी फर्दर इल्युस्ट्रेटेड बाय देअर रिॲक्शन विथ वॉटर. आता आणखीन आपण यांची जी की ऑक्सिडायझिंग पॉवर आहे ते वॉटरसोबत जी की रिॲक्शन दाखवाल त्यांच्यावरून पण सांगू शकतो. तर बघा आता, फ्लोरीन ऑक्सिडाइज water to oxygen, whereas chlorine and bromine react with water to form corresponding hydroxide
हॅलिक अँड हायपोहॅलस ॲसिड. तर फक्त फ्लोरिनस असा आहे, तो जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होईल बघा, जेव्हा तो काय होईल वॉटरसोबत रिॲक्ट होईल, वी गेट 4H प्लस 4F निगेटिव्ह आयन आणि ऑक्सिजन गॅस बाहेर पडतात. हे खूप महत्त्वाचे रिॲक्शन्स आहेत, लक्षात ठेवायचं इथं की व्हेन फ्लोरीन रिॲक्ट विथ द वॉटर वी गेट ऑक्सिजन ॲज अ बाय प्रोडक्ट. तो ऑक्सिजन तिथं इव्हॉल्व होईल, ठीक आहे. परंतु बाकीचे जे काही हालाइड आहे ते जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होतात तेव्हा ते काय करतात, हायड्रोहॅलिक हायड्रोहॅलिक ॲसिड आणि हायपोहॅलस ॲसिड बाहेर टाकतात, ठीक आहे. HX म्हणजेच काय, हायड्रोहॅलिक ॲसिड, आणि HOX म्हणजेच काय, हायपोहॅलस ॲसिड. आपण याचं एक्झाम्पल पण बघू. तर बघा, समजा मी इथं काय घेतलं, आपण काय केलं इथं फक्त F2 असं दाखवतो रिॲक्शन ही, परंतु